मी सांगितलेल्या गोष्टी करा म्हणजे घरामध्ये शांती राहील. हो गुरुजी. येतो मी. हो गुरुजी दक्षिणा. नमस्कार करतो. या. चला पूजा तर झालीये पण आता नको ते विघ्न आलं आई घरात. कीर्ती, शिवा विघ्न नाहीये. ती या घरची सून आहे आणि हे मला पुन्हा पुन्हा सांगायला लागू नये. एवढं भान सगळ्यांनी ठेवा. भाऊ तुम्ही आधी आयडिया दिली असती ना आम्हाला तरी चाललं असतं की तुम्ही हिला घेऊन येणार आहे. नाही बरोबर. मी तुम्हाला येऊन विचारायला हवं होतं. आशू, मी तुझ्या बायकोला घेऊन येतो चालेल? सीता, मी तुझ्या सुनेला घेऊन येतो चालेल? मग काय तुम्ही मला परवानगी दिली असतीत? हो म्हणाला असता. तुम्ही हे बरोबर केलं नाही. तुम्ही चुकलाय. अरे मी काय चूक केली आहे ते तरी सांग. ज्याचा त्याला अधिकार मिळायला हवा आणि तो मी माझ्या सुनेला दिलाय. आई भाऊंचं मन किती मोठं आहे ना हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये. पण त्याचा फायदा घेणाऱ्यांना कळायला हवं ना. या मुलीला कळायला हवं होतं. काय ग, का आलीस तू या घरी? तुला सांगितलं होतं ना इथे पुन्हा पाऊल ठेवायचं नाही म्हणून. बरं ते सगळं जाऊ दे. तुला स्वतःची लाज नाहीये का? कीर्ती तोंड सांभाळून बोल. कीर्ती, शिवाला बोलायचं नाही हं? आणि ती स्वतः नाही आली आहे. मी तिला घेऊन आलोय. ही पूजा घरातली विघ्न टळावीत म्हणून ठेवली होती मी आणि तुम्ही त्याच्या बरोबर नेमकं उलट केलं. सीता, शिवा विघ्न नाहीये. तिने या घरासाठी खूप काही केलंय. पूजेमध्ये काय घोळ झाला बघितलं नाहीत का तुम्ही? बरं झालं नेहाने थांबवलं, नाहीतर विधी बरोबर उलट झाला असता. आणि बरं झालं त्या नेहाच्या लक्षात आलं, नाहीतर काही खरं नव्हतं. कीर्ती, ते चुकून झालंय हं? सगळं चुकून होतं नाही हिच्याकडून आणि आपण फक्त सगळ्या चुका पदरात घालायच्या. यावेळी सुद्धा झालेली ही चूक आता पदरात घालू. पण आशू आणि नेहा त्यांच्यावर जो हल्ला झाला तो चुकून झाला होता का? तुमच्याकडे काय पुरावा आहे? आणि त्या एका फोटोने काय सिद्ध होत आहे की ते शिवानीच केलंय म्हणून? आणि शिवानी याआधी जेवढी जास्त चांगली कामं केली आहेत ना ती कितीतरी जास्त आहेत तुम्ही हे आरोप करताय त्यापेक्षा. भाऊ ताई आपण बसून शांतपणे बोलूया का? नाही बसून काही बोलायचं नाहीये. मला कळतंय काय चाललंय ते. मी कालच म्हटलं होतं तुम्हाला तुमचा निर्णय चुकलाय, पण ते मान्य नाहीये. आणि ते मान्य नाहीये ना म्हणून तुम्ही हे सगळं करताय. सीता, असं नाहीये. शिवाच या घरासाठी योग्य सून आहे आणि ती आता आशूची बायको आहे. हो पण मला ते मान्य नाहीये. मग तुम्ही जबरदस्ती करणार आहात का लग्नाच्या वेळी केलीत तशी? सीता, मी काहीही जबरदस्ती केलेली नाहीये. मी जो काही निर्णय घेतला तो आशूसाठी घेतलाय आणि तो बरोबर आहे. मग मी जे करते ना तेही आशूसाठीच करते आणि तेही बरोबरच आहे. प्लीज तुम्ही भांडू नका. पूजा आणि मला सांगा हे असं वाद घालून काही होणार आहे का? इतके दिवस असे वाद होत होते का? हो, पण इतके दिवस प्रश्नाचा दोन्ही बाजूनी विचार व्हायचा ना. पण सीता, तू आता माझं काही ऐकूनच घेत नाहीयेस. कारण मला तुमचा निर्णय पटलेलाच नाहीये. आणि मला तुझं वागणं पटलेलं नाहीये. शिवा आपली सून आहे आणि ती कायम राहणार आहे. ह्या घडीला आपल्या मुलाच्या भविष्याचा तुम्ही जास्त विचार करायला हवाय. शिवाशिवाय आशूचं आयुष्यच असू शकत नाही. आणि जोपर्यंत शिवा त्याच्या आयुष्यात आहे ना तो सुखी होणार नाही. भाऊ माझं ऐकून घ्या. तुम्ही जरा शांत व्हा ना. आई हे बघ, तुम्ही प्लीज भांडू नका. हे या भांडणांनी काय होणार आहे? भाऊ प्लीज तुम्ही नका भांडू ना आमच्यासाठी. हे
आता काय म्हणतेस भांडू नका? तुझ्यामुळे त्यांच्यात भांडणं चालली, दिसत नाहीये तुला? कीर्ती, भाऊ तुम्ही थांबा बस. हे बघा, हा विषय माझा आणि आशूचा आहे ना. यात तुम्हा सगळ्यांना त्रास झालेला आम्हाला नकोय. बरोबर आहे तिचं म्हणणं. तुम्हाला वाटतं तितकं हे सगळं सोपं नाही आहे. आणि हे आमचं भांडण आहे ते आम्ही सॉल्व्ह करू, आम्ही डील करू. तुम्ही का मध्ये पडताय? तुम्ही नका ओढले जाऊ उगाच, आम्हाला त्रास होतोय. तुझ्या या वागण्यामुळे शिवाला किती त्रास झाला माहितीये? मला माहिती आहे भाऊ, पण प्लीज माझं ऐका. मी तुम्हाला प्रॉमिस करतो माझ्यामुळे शिवाला काही त्रास होणार नाही, ती दुखावली जाणार नाही. आणि मी पण आशूला काही त्रास होईल असं बोलणार नाही, करणार नाही, वागणारही नाही. हा, पण तुम्ही प्लीज नका भांडू, तुम्ही आत नका पडू. हा भाऊ प्लीज. आणि भाऊ मी आज इथे आले कारण मी तुमचा आदर करते. नाहीतर मी इथे येणं बरोबर नाहीये, हे चुकीचंच आहे. मला या घरात यायचंय भाऊ, पण सगळ्यांसमोर सत्य समोर आल्यावरच मी या घरात येईन. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर, हेच खूप आहे माझ्यासाठी. पण तुम्ही माझ्या सेल्फ रिस्पेक्टसाठी हे कराल का? शिवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तू तो विश्वास खरा ठरवशील. हो भाऊ. आणि हे बघा, तुम्ही आमच्यामुळे असं दुःखी राहू नका, मला नाही आवडत आहे. हे बघा, माझ्या घरात कोणी असं दुःखी राहिलेलं मला अजिबात आवडणार नाही. तुम्ही सगळे छान आनंदी राहा, खुश राहा. प्रमिला काकू, मी या घरात लवकर परत येण्याचा नक्की प्रयत्न करेन. लवकर ये. येते मी भाऊ, येते. परत येईन, पण कुठल्या तोंडाने परत येणार आहे? करायचं होतं ते सगळं करून झालं. आई तू जरा शांत हो. तुला काय म्हणायचंय मला कळतंय, पण हा मार्ग नाही. आशू, तू मगाशी म्हणालास मी शांत बसले, ऐकलं मी सगळं. पण हाच मार्ग आहे. ही मुलगी या घरातून आज गेलीये, ती परत येणार नाही. इथून पुढे मी या घरासाठी नवीन सून शोधणार आहे. आणि हे मी सगळ्यांना सांगते, हे होणार आहे. यावर कुठली चर्चा नकोय मला. शिवानी, काय काय झालं ग? काय नाही आहे. शिवा, तू तर तुझ्या आधीच्या घरी गेली होतीस ना? आधीचं घर काय असतं? दिव्या, जरा तोंड बंद कर ना. कमाल आहे, काय चुकीचं म्हणाले मी? आधीच घर होतं ना, आता नाहीये. ते
ते आधीचं घर होतं आणि आत्ताही तेच आहे. हा जो हट्ट करतेस ना इथे चुकतेस तू. अरे कुठला हट्ट, मी त्या घरची अजूनही सून आहे. असं तुला वाटतं ना, ते नाही ना मानत तुला. दिव्या जरा तोंड बंद करशील का? शिवानी मला सांग, भाऊ तुला असं अचानक का घेऊन गेले होते? नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना? हे सगळं काय आहे? तुम्ही हिला इथे का घेऊन आलायत? तुम्ही आज पूजा ठेवली आहे तेव्हा नवऱ्याच्या शेजारी बायको असलीच पाहिजे ना. काय ग, का आलीस तू या घरी? तुला सांगितलं होतं ना इथे पुन्हा पाऊल ठेवायचं नाही म्हणून. शिवाच या घरासाठी योग्य सून आहे आणि ती आता आशूची बायको आहे. हो, पण मला ते मान्य नाहीये आणि आशूलाही ते मान्य नाही. शिवानी अगं काही नाही ग आई, तू उगाच खाली फिरी टेन्शन घेते, असं काही नाहीये, सगळं नीट आहे. मग इतका वेळ का लागला सांगायला? शिवानी तू नक्की खरं बोलतेस ना? अगं मी का खोटं बोलू, खरंच सांगते. पूजा होती की नाही घरी म्हणून मला भाऊ घेऊन गेले. असं कसं होईल? का नाही होऊ शकत? मी अजूनही त्या घरची सून आहे की नाही? मग जर घरी पूजा आहे तर ते सुनेला बोलावणार नाहीत का? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तिचं. बघ शिवानी, मी उपवास केला ना त्याचं हे फळ मिळतंय बघ. होतंय की नाही सगळं नीट? मग तो आधी उपवास सोड बरं. नाही नाही, 2 दिवस करणार आहे मी उपवास. तू असं मध्येच सोडायला सांगू नकोस मला. आई, मला नाही वाटत तुझ्या उपवासाने काही होणार आहे. हो खरंच, म्हणजे हे बघ शिवा, मला हे पटत नाही. हा असं कसं अचानक त्यांनी बोलवून घेतलं तुला, आणि तेही भाऊ स्वतः घ्यायला आले? दिव्या जरा गप्प बसशील का? आणि सगळं व्यवस्थित होतंय ना, मग काय प्रॉब्लेम आहे तुला? मला काय प्रॉब्लेम आहे? हा मग कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये ना. थांबा सगळ्यांनी, त्यांना त्यांचा वेळ हवाय तो घेऊ दे त्यांना, मग होईल सगळं नीट. होणार, सगळं व्यवस्थित होणार. मी देवी आईला सांगितलंच आहे, सगळं व्यवस्थित झालं ना तर 5 नारळाचं तोरण होईल तुला. आई तू हे सगळं कर, पण तो आधी उपवास सोड आणि जेवून घे ना ग. नाही नाही, आत्ता सांगितलं ना मी तुला, 2 दिवस झाल्याशिवाय मी काही उपवास सोडणार नाही. आई तुझा उपवास आहे म्हणून, आणि तुझ्या तब्येतीसाठी मी खोटं बोलले, माफ कर मला. मला तुमच्याशी जरा बोलायचं. आशू, सगळं आता ऐकणं, बोलणं आणि समजण्याच्या पलीकडे गेलंय. भाऊ, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तरी मला बोलू द्या. माझं काय म्हणणं आहे? तू काही नको बोलूस, मला प्लीज आता बोलू दे आई. बोल. हे बघा, मी जे काही वागतोय, मी जे बोलतोय ते कोणाला तरी पटतंय आणि कोणाला नाही पटत आहे. आणि तुमचं बरोबर आहे, तुमचे पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत. तुमचं म्हणणं तुमच्या जागी एकदम बरोबर आहे. आणि भाऊ तुम्ही म्हणता ते खरं आहे की थर्ड पर्सननी जे बघितलंय, तुम्हाला जे बाहेरून दिसतंय ते वेगळं आहे. पण माझं जे काही म्हणणं आहे, या सिच्युएशन मधनं मी जातोय, मी सफर करतोय, त्यामुळे माझं काय, माझा विचार कोण करतोय? हे बघा, मला एवढंच म्हणायचंय की आता मी लहान नाहीये, माझे डिसिजन मला घेऊ द्या ना. अरे पण आम्ही कुठे असं म्हणतोय की तू तुझे निर्णय घेऊ नको. पण तुम्ही असंही म्हणत नाही की तू तुझा निर्णय घे. हे बघ आई, ज्या परिस्थितीत लग्न झालं, जो काही गोंधळ झाला सगळा, भाऊंनी जो एक डिसिजन घेतला की आशूचं शिवाशीच लग्न होणार, मग त्यांनी कोणाचंही काही ऐकलं नाही. तुलाही त्रास झाला, मलाही त्रास झाला, इनफॅक्ट सगळ्यांनाच त्रास झाला. तूही आता तसंच वागतेस. तू माझ्या मागे लागलीस की आशूसाठी नवीन सून आणायची. अरे पण पुढचा विचार नको का करायला? उशीर झाला तर गोष्टींना. आई, तुला माझी काळजी आहे मला माहिती आहे, आणि म्हणूनच तू बोलतेस. आणि भाऊ, तुम्ही जो काही स्टँड घेतला तो माझ्या भल्यासाठीच आहे. पण एवढी घाईघाई नाही करू शकत मी या डिसिजन मध्ये.
हा आयुष्यातला खूप महत्वाचा डिसिजन आहे. मला थोडासा वेळ द्या, मला विचार करू दे. माझं ना लाईफच सॉर्टेड नाहीये. मला सगळं सॉर्ट तर करू दे, मला क्लॅरिटी येऊ दे, मग मी हा डिसिजन घेईन. आपण जसा मागच्या वेळेस घाईघाईत डिसिजन घेतला आणि लग्न केलं, ती चूक परत आत्ता करायची आहे का? आशू, असं अजिबात म्हणणं नाहीये. पण होतंय तेच ना. हे बाई, तू मला नवीन सून हवी आहे असा अट्टाहास आता नको धरूस. आणि भाऊ, तुम्ही शिवाच एकदम बेस्ट सून आहे हा आग्रह नका धरू. मला माझ्या परीने विचार करू दे, डिसिजन घेऊ दे. आफ्टर ऑल तुम्ही मला इतक्या प्रेमाने वाढवलंय, इतक्या रिस्पॉन्सिबली वाढवलंय आणि संस्कार केलेत चांगले माझ्यावर. मी माझे निर्णय घेऊ शकतो ना. त्यामुळे माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा तुम्ही दोघांनी. आणि हा जो काही एक मोठा लाईफ डिसिजन आहे तो माझा मला घेऊ द्या. ठीक आहे आशू, तू तुझा वेळ घे. पण हीच वेळ आहे जी तुला सत्य काय, असत्य काय, बरं काय, वाईट काय याची जाणीव करून देईल. अरे पण वेळ निघून गेली. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, मला तुला दुखवायचं नाहीये, त्यामुळे प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आणि माझा जो निर्णय असेल त्याची पूर्ण जबाबदारी मी घेईन. तू मला फक्त साथ दे. मान्य आहे, त्याला वेळ हवा आहे विचार करायला. पण उशीर झाला तर आपण काय करायचं? मला वाटतं आशू आता निर्णय घेऊ शकतोय. काहीच कळत नाहीये पप्पा. मी कितीही सगळ्याला सामोरं जायचा प्रयत्न केला तरी मला खूप भीती वाटते आता. मी गळून पडेन पप्पा. माझ्या हाती काहीच उरणार नाही असं वाटतंय. हो, मी हरत चालले. मी हरतेच आहे. माझ्याकडनं काही धड होतच नाही. मला वाटलं होतं मी सगळ्या गोष्टी नीट करीन, सगळ्या गोष्टी लाईनीवर आणीन, पण असं काहीच करता येत नाही मला. आणि जर मी काहीच करू शकले नाही ना, तर माझा आणि आशूचा डिवोर्स एकदम कन्फर्म आहे. आणि जर असं काही झालं ना, तर मला नाही माहित मी काय करीन, मी कशी वागीन, काहीच मला माहित नाही. कारण एकही गोष्ट माझ्या बाजूने नाही घडत आहे. मी कितीही प्रयत्न केले तरी थोबाडावरच पडते. हरतेच आहे. मी तुमच्या समोर येऊन उभी राहते माहितीये का? कारण इतकं सगळं होऊन पण ना, एक गोष्ट एकदम फिट आहे, तुम्ही सांगितलेली की कितीही प्रयत्न हाणून पडले ना तरी डबल प्रयत्न करायचे, हार नाही मानायची. मी कितीही थकले तरी प्रयत्न करत राहणार. आशूवर प्रेम आहे ना माझं, ते नाही हरू देणार मी. त्यामुळे आशूला जे काही गैरसमज झालेत ना, ते सगळे समोर आणेन. आणि त्याला खरं काय ना ते देईनच दाखव. कारण शेवटी तुम्ही म्हणता ना, खरं कधीच लपून राहत नाही, ते कधी ना कधी समोर येतच.